आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे। चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा मुंडे यांच्या बंगल्याची अदलाबदल होणार असल्याची चर्चा आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शासनाने दिलेला रामटेक बंगला आता पंकजा मुंडेंकडे जाण्याची शक्यता आहे। पंकजा मुंडे यांच्यासोबत बावनकुळे बंगल्याची अदलाबदल करतील अशी शक्यता आहे। रामटेक बंगला घेण्यास पंकजा मुंडेंची तयारी असल्याची सूत्रांची माहिती आहे। गोपीनाथ मुंडे हे मंत्री असताना रामटेक बंगल्यातच वास्तव्यास होते, पण साधारण 2000च्या सालानंतर रामटेक बंगल्यासंदर्भातल्या समजुती बदलत गेल्या। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, खाते वाटप झालं की बंगले वाटपामध्ये रामटेक बंगला कायमच चर्चेत येतो। बावनकुळे पंकजा मुंडेंसोबत बंगल्यांची अदलाबदल करतील असं कळतंय। नक्कीच रामटेक बंगला जर का पाहायचा तर तो अनेक वर्षांपासून अनेक घडामोडींसाठी मंत्र्यांच्या सोबत घडलेल्या घडामोडींसाठी आपल्याला चर्चेत असल्याचा पाहायला मिळत असतो। सध्या जर का पाहायचं तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाट्याला हा रामटेक बंगला आलेला आहे। मात्र एकूणच सध्याला असं कळतं आहे की पंकजा मुंडे यांच्यासोबत बावनकुळे या बंगल्याची अदलाबदल जी आहे ते करू शकतात। एकूणच रामटेक बंगला घेण्यास पंकजा मुंडे यांची देखील तयारी असल्याची आपल्याला सूत्रांकडून माहिती कळत आहे। या अगोदर जर का पाहायचं तर गोपीनाथ मुंडे हे जेव्हा उपमुख्यमंत्री होते युतीच्या काळामध्ये 95 पासून, तेव्हा त्यांचं वास्तव्य याच बंगल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर छगन भुजबळ असतील, एकनाथ खडसे असतील आणि आत्ताचे दीपक केसरकर हे देखील याच बंगल्यात होते। मात्र दीपक केसरकर यांना देखील आपल्याला डच्चू मिळाल्याचं पाहायला मिळतं आणि आता सध्याला जर का पाहायचं तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाट्याला हा बंगला आलेला आहे आणि त्यामुळे एकूणच त्यांचा देखील सध्याला तरी आपल्याला एकूणच निर्णय जर पाहायचा तर तो नकाराचा दिसतोय। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।